राजकीय, शैक्षणिक, कर्मचारी, अधिकारी सर्व संघटना ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे। आम्ही असं आवाहन करतोय की आमचे जे वकील बांधव आहेत ते सुद्धा 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत कोर्टामध्ये काळ्या फिती लावून कामकाज करतील, निषेध म्हणून दंडाला म्हणजे हाताला काळ्या फिती लावून असा आमचा निर्णय झालेला आहे। याच्यामध्ये रेल्वे कर्मचारी आहेत, कास्ट ट्राइब आहे आणि अनेक संघटना आहेत, स्टेटच्या आहेत, सेंट्रलच्या आहेत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संघटना आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हा बंद पाळला जाईल। म्हणजे देशामध्ये बंद आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सहभागी होतोय असा एकंदरीत विषय आहे। सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा बंद असेल। त्याच्यामध्ये आम्ही सर्वच कलेक्टर साहेबांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आम्ही बंद पाळतोय, त्या अनुषंगाने तुम्ही याची नोंद घ्या। एसटी असेल, परिवहन खातं असेल, त्याच्यामध्ये पुण्यातलं PMPLचं खातं असेल, शाळा कॉलेज या सर्वच बंद असावेत असं आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये आता जी भूमिका आहे पुढे प्रबुद्धीची साठे मांडतील इतका विषय आहे। रॅली असेल त्या दिवशी, रॅली बाबासाहेबांच्या पुतळ्यावर असेल। त्या संदर्भामध्ये आता ज्या भागातून ज्या रॅल्या येणार आहेत ते मंगळवार पेठचं जे लिंबोनी बुद्धविहार आहे तिथून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत असेल आणि कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। हा, वेळ काय असेल? ही रॅली 12-12:30 ला असेल। अनेक भागातून रॅल्या येणार आहेत आणि आम्ही प्रत्येक तालुक्याला जे आहेत त्या भागामध्ये जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथं लोक जमा होतील। त्या म्हणजे तालुक्याला तहसीलदार असतो, तहसीलदाराला ते निवेदन देतील, सादर करतील असा त्याचा विषय आहे। आमच्या संघटनेचा तीव्र पद्धतीने विरोध आहे, कारण आपण पहा की मराठा समुदाय हा जातीच्या आधारे आरक्षण मागत आहे, पण जातीच्या आधारे आरक्षण दिलं जात नाही म्हणून त्यांचं आरक्षण नाकारलं जात आहे। म्हणून जातीच्या आधारावर हे वर्गीकरण का आणि हा वर्गीकरणाचा घाट सर्वोच्च न्यायालयाने का घातलाय, कोणाच्या सांगण्यावरून घातलाय आणि कोणाची वृत्ती आहे की जे गुणागोविंदाने ज्या जाती नांदत आहेत, जे समुदाय एकमेकांसाठी लढत आहेत, एक अनुसूचित जाती समूह म्हणून एकत्रित आहेत, त्या एकत्रीकरणाला कुठेतरी वेगळं करण्याचा जो षडयंत्र या ठिकाणची म्हणजे जी जातीवादी विचारसरणी आहे ती करणे आहे, त्या जातीवादी निराशेला आमचा विरोध आहे। त्यामुळे आम्ही हे वर्गीकरण होऊन देणार नाहीये आणि जोपर्यंत वर्गीकरणाचा घाट घातला तोपर्यंत आम्ही त्याचा निषेध नोंदवू एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम। नुकत्याच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमाती आरक्षण धोरण संदर्भात जो एक महत्वपूर्ण निर्णय दिला त्या 2 प्रमुख बाबी आहेत। एक, आरक्षण हे सर्व समाजाच्या पर्यंत पोहोचावं, तळागाळातील जाती धर्मापर्यंत पोहोचावं, याच्यासाठी आरक्षणाच्या एकूण वर्गीकरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी, करावं, हा एक त्या निर्णयाचा पैलू। दुसरा पैलू की क्रिमिलियर अप्रत्यक्षरित्या सुचवलेला आहे, तो काही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नाही, पण या विरोधामध्ये देशभरातील SC ST समुदाय आहे जो राज्यघटनेशी बांधिलकी मानतो, तो प्रचंड अस्वस्थ आहे, नाराज आहे आणि हा निर्णय आल्यापासून
ज्या इंडिया ब्लॉक आघाडीनं किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीनं ज्या SC ST मुस्लिम समुदायाची प्रचंड वोट बँक वापरली घेतली, तो देखील वर्ग या विषयावरती गप्प आहे. काँग्रेसचे राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, खरगेचे असतील, आणखी कोणी नेते असतील, त्यांनी पार्लमेंट चालू असताना या विषयामध्ये पार्लमेंटला कामकाज रोखायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही. पार्लमेंट संपल्यानंतर त्यांनी फार उशीर केला आणि मग BJPच्या स्वयंघोषित अजेंड्यानुसार त्यांचेच SC STचे 101 खासदार पंतप्रधानांना भेटतात आणि म्हणतात की आम्ही, पंतप्रधान सांगतात की आम्ही काही करणार नाही. पण त्यामुळे वर्गीकरणाचं घोडं हे आलंय ते काही थांबत नाही. वर्गीकरणाला विरोध अशासाठी की सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निकालाने वर्गीकरणाला विरोध केलेला होता आणि तो निर्णय आजपर्यंत लागू होता. तो बदलायची गरज काय? तो बदलायचा असेल तर त्याच्यासाठी एक इम्पिरिकल डेटा हा सर्वोच्च न्यायालयासमोर कोणीही दिला नाही. तरी देखील वर्गीकरण व्हावं ही केंद्र सरकारची भूमिका असल्यामुळेच महाराष्ट्र देशाचे अटॉर्नी जनरल, ॲडव्होकेट जनरल, सॉलिसिटर जनरल या सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयात त्याला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हा निर्णय आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या पाठिंब्यावरती आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असं त्याचं वर्णन करावं लागेल. आणि म्हणून हा निर्णय याच्या विरोधात एक आक्रंदन आहे, आक्रोश आहे आणि तोच नेमका भारत बंदच्या रूपाने येत्या 21 तारखेला देशभर वेगवेगळ्या स्तरामध्ये दिसत असेल आणि तो महाराष्ट्रात देखील होणार आहे. अत्यंत शांततामय मार्गानं ही सगळी अनुसूचित जाती जमातीची घटनाप्रेमी समाज बांधव मंडळ हे शांततेनं हा बंद पार पाडणार आहे. कारण की अत्यंत खालच्या जातीला फायदा मिळवणं ही त्यांची भूमिका नाही. त्यांना फायदा मिळावा तो प्रश्न सुप्रीम कोर्टात 2004 साली चिन्मय प्रकरणात चर्चेला होता आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की अनुसूचित जाती जमातीतल्या काही जाती माग्या का राहिल्या याच्याविषयी संशोधन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे आणि मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी सरकारनं शिक्षण, प्रशिक्षण, बजेटिंग असे विविध प्रोजेक्ट राबवले पाहिजेत. म्हणजे ते समाज आरक्षणाला पात्र ठरतील आणि स्पर्धेमध्ये येतील. म्हणजे एका अर्थाने काय होईल की अत्यंत मागासलेल्या जातीसाठी वेगळा कोटा ठेवायचा आणि मग त्या जागा भरल्या नाहीत तर त्या पुन्हा ओपन कॅटेगरीनं खायच्या. हे दुसऱ्या मार्गानं पुन्हा आरक्षणामध्ये घुसखोरी आहे. आणि म्हणून येत्या 21 तारखेला महाराष्ट्रातील, देशातील सामाजिक, शैक्षणिक अनेक कर्मचारी संघटना, सांस्कृतिक संघटना, राजकीय, गैरराजकीय संघटना सुद्धा या 21च्या भारत बंद मध्ये सामील होणार आहेत. आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे नेते पक्ष ज्यांना महाराष्ट्रातील दलित आदिवासींनी भरभरून गेल्या लोकसभेत मतदान केलेलं आहे त्यांनीही 21 तारखेच्या भारत बंद मध्ये सामील झालंच पाहिजे आणि आपली वैचारिक बांधिलकी राज्यघटना आणि आरक्षण धोरणासोबत त्यांनी स्पष्ट दाखवली पाहिजे. अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्याची किंमत द्यावी लागेल.